अखेर राज्यभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता खूप दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. कारण की आता पेन्शन वाढ झाली आहे. बघा, जर तुम्ही वृद्ध असाल तर तुमचं वय 60 असेल, बघा 60 पेक्षा जास्त असेल, 60 असेल, 70 असेल, यामध्ये बघा 50 असेल, 50च्या प्लस जर तुमचं वय असेल, 50 पेक्षा जास्त जर तुमचं वय असेल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी शासनाने घेतलेली असून तुमच्या बँकेच्या खात्यावरती दर महिन्याला आता पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जे पात्र नागरिक आहेत, जे पात्र ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता जे पात्र आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी. पात्रता काय संपूर्ण बघणार आहोत, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल. बघा, कोणकोणत्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना रक्कम जमा होणार ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल. बघा, यामध्ये आता बघत चला, ज्येष्ठ नागरिकांसाठी आता मोठी क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतलेला असून ज्येष्ठ नागरिकांना 2,500 रुपयापर्यंतची रक्कम जमा होणार आहे. म्हणजेच की ही रक्कम केव्हा जमा होणार याबद्दलची शासन निर्णय म्हणजेच की GR सुद्धा निर्गमित केला होता, परंतु आता त्या GR मध्ये अंमलबजावणी झाली की नाही तीही आपण बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये कळेल. बघा, जे ज्येष्ठ नागरिक प्रतीक्षित होते त्यांचा हप्ता म्हणजेच की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रवण बाळ निराधार योजना असेल, या योजनेतील जे पात्र लाभार्थी आहेत, जे पात्र ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रकमेचा पूर्णपणे वाटप झालं, त्यांच्या बँक खात्यावरती वाटप झालं असून म्हणजेच की नोव्हेंबरचं वाटप झालेलं असून त्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा झाली आहे. पण डिसेंबरचा हप्ता वाढून येणार का असा प्रतीक्षित असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता ज्येष्ठ नागरिकांना मोठा आश्चर्याचा धक्काच बसला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. पूर्णपणे आता रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक जर असाल तर रक्कम पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे, त्यामुळे चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा, यासाठी पात्रता काय ती आपण बघणार आहोत. बघा, यामध्ये सर्वात प्रथम पात्रता आहे म्हणजेच की हे सरसकट पैसे जमा होणार नाही, परंतु हे जमा कोणाला होणार आहे ते आपण बघणार आहोत. बघा, ज्या विधवा महिला आहेत, बघा ज्या विधवा ज्येष्ठ महिला आहेत त्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काय कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक महिला आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता बँकेच्या खात्यावरती 2,000 रुपये 2,500 रुपये पूर्णपणे आता जमा होणार आहे. या संबंधीचा शासनाने निर्णय सुद्धा जाहीर केला असून आपलं ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की आता या संबंधीचा GR सुद्धा शासनाने काढला होता, परंतु आता या GRची अंमलबजावणी झाली की नाही हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बघा, त्यामुळे जर तुम्ही पात्र ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता या जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आहेत, जे बघा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी, त्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा झालेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. बघा, या संबंधीची तारीख सुद्धा जाहीर केली नाही, परंतु आता शासन निर्णय जाहीर झाला होता, परंतु आता त्या निर्णयाच्या आधारे आपण ही माहिती सांगत होतो. बघा, शासन निर्णय जाहीर झाला होता, परंतु शासन निर्णयामध्ये काय सांगितलं होतं तेही आपण बघणार आहोत. बघा, जे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे ज्येष्ठ महिला असेल, नागरिक असेल, ज्यांना निराधारांना तर 1,500 रुपयापर्यंतची रक्कम मिळते, परंतु जे विधवा महिला आहेत, बघा विधवा महिला आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी शासनाने घेतली होती. परंतु आता ज्यांच्या नावावर जमीन नाही, बघा यामध्ये पण विधवा असून चालणार नाही, त्यांच्या नावावर जमीन नसायला हवी. जर विधवा असेल व जमीन असेल, विधवा ज्येष्ठ असेल व त्यांच्या नावावर जमीन असेल तर रक्कम जमा होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या नावावर जमीन आहे हे तपासणं अत्यंत आवश्यक आहे. व तुम्हाला 2,500 रुपयापर्यंतची रक्कम पाहिजे असतील तर तुमच्या नावावर एक
गुंठासुद्धा जमीन नसायला हवं. जर जमीन असेल तर रक्कम जमा होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा यामध्ये बघा बहुतांश तालुक्यांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे, जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. यामध्ये बघा आता बघत चला, जर तुम्ही धुळे जिल्ह्यातील पात्र असाल तर रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे. जे पात्र ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा, आर्थिक धक्काच बसला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे. जे पात्र ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा होणार आहे. बघा ही रक्कम केव्हा जमा होणार याची अद्यापही शासनाने तारीख जाहीर केली नाही, परंतु शासनाने त्यांचा JR जाहीर केला, म्हणजेच की शासन निर्णय जाहीर केला होता. त्या JR मध्ये सांगितले होते की रक्कम जमा होणार आहे, परंतु रक्कम जमा होणार व हप्त्यात वाढ होणार. बघू शकता वाढ होणार, पण ती वाढ केव्हा होणार बघा. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार ते डिसेंबरचा हप्ता मिळणार, परंतु शासनाने जाहीर केल्याशिवाय ही माहिती परिपूर्ण असं सांगता येणार नाही. त्यामुळे ही हप्ता केव्हा मिळणार याची अद्यापही कोणाला माहिती नसल्यामुळे हप्ता केव्हा मिळणार याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता हप्त्याची तारीख जेव्हा शासन निर्णय जाहीर होणार तेव्हाच कळेल. त्यामुळे आता कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की हप्ता वाढ होणार आहे. शासन निर्णयामध्ये लिहिलं होतं की सांगितलं होतं की असं हप्ता वाढ होणार आहे. त्यामुळे हप्ता वाढ 100% होणार आहे. यामध्ये बघत चला आता, तुमचं जर पुणे जिल्हा असेल बघा, पुणे जिल्ह्यातील पात्र बघा, पात्र ज्येष्ठ नागरिक आहेत बघा, ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. म्हणजेच की जर तुमचं हे काम पूर्ण असेल तर 2,500 ही रक्कम डिसेंबरची बघू शकता, डिसेंबरची रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे, परंतु सरसकट जमा होणार नाही. बघा ज्यांच्या नावावर 7/12 असेल जे त्यांना जमा होणार नाही व ज्या विधवा महिला आहेत त्यांनाच जमा होणार. बघा जर तुम्ही विद्वान असाल, ज्येष्ठ असाल, पण रक्कम जमा होणार नाही. बघा रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही विधवा असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती DBT आधारे रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर रकमेचं पूर्णपणे वाटप होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम ज्येष्ठ नागरिकांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे असं शासनाने सांगितलं होतं, परंतु आता अद्यापही रक्कम जमा झालेली नाही. रक्कम केव्हा जमा होणार याबद्दल कोणतीही माहिती अधिकृतपणे सांगण्यात आलेली नाही. त्यामुळे फक्त आता अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त आता व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटत राहू अशा जय हिंद जय महाराष्ट्र.